नाशिक ग्रामीणच्या सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील बारागाव पिंपरी रोडने 17 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजे दरम्यान अवैध गुटखा घेऊन 2 वाहन जाणार असल्याची गोपनीय माहिती सिन्नर पोलिसांना मिळाली। याबाबत वरिष्ठांची सल्लामसलत करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक यांनी बारागाव पिंपरी रोडवरील सांगळे फार्म जवळ नाकाबंदी केली असता काही वेळातच निफाड बाजूकडून टाटा कंपनीचा कंटेनर व लाल रंगाचे अशोक लायलँड वाहन येताना दिसले। वाहन थांबून प्रथम विचारपूस केली असता तसेच वाहनाची झडती घेण्यात आली तेव्हा या वाहनामध्ये सुगंधित पान मसाला जर्दा गुटखा सदृश माल मिळून आला। पंचनामा करत 2 वाहन व अवैध गुटखा असा 1,47,46,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। रब्बी अहमद शेख राहणार मंगरुळ पीर जिल्हा वाशिम यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला। पुढे माननीय न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली असून सदरची कामगिरी सिन्नर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश वारुंगसे, पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावकर, श्री वराडे, श्री गवंडी, पोलीस अंमलदार विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत साहने, अप्पासाहेब काकड, विलास बिडगर, महेंद्र खामकर, श्री तव्वर यांनी केली। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। AKP न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक अनवर खान पठाण, नाशिक।